आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे गॅस टंचाईचा भारतावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गंगापूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागानं आज सोमवारी शहरातील हॉटेल व्यावसायिकांवर अचानक धाड टाकून कारवाई केली। या कारवाई दरम्यान घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुरवठा विभागाच्या पथकानं विविध छोटे मोठे हॉटेल तपासले। तपासणीमध्ये नियमबाह्य वापर आढळून आल्यानं एकूण 14 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आल्यात। या अचानक कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून काही हॉटेल व्यावसायिकांनी कारवाईच्या भीतीनं आपली हॉटेल्स तात्पुरती बंद केल्याचंही पाहायला मिळाले। पुरवठा अधिकारी सचिन वाघमारे यांनी पुढील काळातही अशीच तपासणी मोहीम सुरू ठेवणार असल्याचे संकेत दिले असून घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आलाय। या कारवाईमध्ये प्रोबेशनरी तहसीलदार सागर वाघमारे, नायब तहसीलदार सचिन वाघमारे, पुरवठा निरीक्षक मिनल पवार, इतर कर्मचारी विजय वाणी, पंकज साठे, सर्वेश भाले यांनी परिश्रम घेतले। आज दिनांक 16 मार्च रोजी गंगापूर शहरामध्ये पुरवठा विभाग तहसील कार्यालयाच्या वतीने आम्ही एक खडक मोहीम राबवित आहोत। जिथे शहरामध्ये जिथे हॉटेल्स आहेत तिथे घरगुती गॅसचा वापर आढळून आलेला आहे। आता आम्ही आज जवळजवळ 13 गॅस सिलेंडर आम्ही आज जप्त केलेले आहेत आणि ही मोहीम कंटिन्युअसली आम्ही राबवणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये आणखीन तीव्र पथके निर्माण करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। सर, गंगापूर तालुक्यामध्ये काही ठिकाणी टंचाईचा दिसत आहे। नाही, टंचाई नाही आहे। गॅस मुबलक प्रमाणामध्ये एजन्सीमध्ये आहे। नागरिकांनी उगाचच गर्दी करून तिथे गॅस नाही म्हणून असं काही गर्दी करू नये। जिथे समजा गॅस संपलेला 15 दिवसानंतर गॅस मिळतोय, परंतु थोडं वेट अँड वॉच करावं, घाई करू नये, गर्दी करू नये आणि घरगुती गॅस मुबलक प्रमाणामध्ये आपल्याकडे आहे।